बातमी आहे नाशिकमधून। नाशिक लोकसभेची जागा ही भाजपालाच द्या, भाजपा पदाधिकाऱ्यांनी महाजनांकडे अशी मागणी केली आहे। मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली होती। या बैठकीमध्ये अशी मागणी करण्यात आलेली आहे। नाशिक लोकसभेची जागा ही भाजपालाच द्या अशी मागणी करण्यात आलेली आहे। भाजप पदाधिकाऱ्यांनी ही मागणी गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे। मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली। नाशिकच्या कार्यालयामध्ये ही बैठक झाली। या बैठकीमध्ये नाशिक लोकसभेची जागा भाजपालाच मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे। भाजपा पदाधिकाऱ्यांनी गिरीश महाजन यांच्याकडे ही मागणी केलेली आहे। नाशिकच्या भाजपा कार्यालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती। मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होती। या बैठकीमध्ये नाशिक लोकसभेची जागा भाजपालाच मिळावी अशी मागणी भाजपा पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे। गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली। या बैठकीमध्ये ही मागणी करण्यात आलेली आहे। नाशिक लोकसभेची जागा भाजपालाच मिळावी अशी मागणी नाशिकच्या भाजपा पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येते। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्याशी जोडले गेलेले आहेत। किरण, नाशिक लोकसभेची जागा भाजपालाच मिळावी अशी मागणी करण्यात येते, अधिकची माहिती। काल खरं तर या संदर्भात भाजप कार्यालयामध्ये एक बैठक पार पडली। गिरीश महाजन काल हे नाशिक दौऱ्यावरती होते आणि संध्याकाळी आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात गिरीश महाजनांनी भाजप कार्यालयामध्ये एक बैठक बोलवली होती आणि त्याच बैठकीमध्ये स्थानिक जे भाजप नेते आहेत या सगळ्या नेत्यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघ ही भाजपने घ्यावी अशा पद्धतीची मागणी केलेली आहे। कारण भाजपचे 3 आमदार हे नाशिकमध्ये आहेत। मागच्या महापालिकेमध्ये भाजपची सत्ता होती। एक मोठी ताकद भाजपची आहे, त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघ हे भाजपकडेच असावं अशा पद्धतीचे आग्रही मागणी स्थानिक नेत्यांनी गिरीश महाजन यांच्याकडे केलेली आहे आणि गिरीश महाजनांनी सुद्धा या सगळ्या संदर्भात या नेत्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आणि हे सगळं म्हणणं वरिष्ठांकडे मी पोहोचवतो आणि या सगळ्या संदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील। पण जे वरिष्ठ निर्णय घेतील आपल्याला सगळ्यांना ते मान्य करावं लागणार आहे आणि महायुतीचा उमेदवार कोणी असेल त्याला निवडून आणायचं अशा पद्धतीचे आदेश गिरीश महाजनांनी दिलेले आहेत। मागच्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर महायुती मध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघ हे कुणाकडे असेल अशा पद्धतीचं एक वेगवेगळ्या चर्चा हे रंगलेल्या आहेत। कारण अगदी काही दिवसांपूर्वीच खासदार श्रीकांत शिंदे हे नाशिकमध्ये आलेले होते। त्यांनी बोलत असताना आपल्या भाषणामध्ये नाशिकची जागा हे शिवसेनेकडेच राहील आणि गोडसे जे कॅन्डिडेट असतील अशा पद्धतीची घोषणा केलेली होती आणि त्यानंतर सुद्धा स्थानिक नेत्यांनी नाशिकची जी ही जागा आहे ते भाजपकडेच राहील अशा पद्धतीची एकूणच मागणी केलेली आहे। त्यामुळे महायुतीमध्ये नाशिकची जागा नेमकं कुणाकडे जाते हे बघणं हे महत्त्वाचं असणार आहे। पण नाशिक लोकसभेच्या जागेवरती भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष आग्रह असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळे नाशिकची जागा आता नेमकं कुणाकडे जातं हे पाहणं महत्त्वाचं असेल। जी, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। नाशिक लोकसभेची जागा ही भाजपालाच मिळावी अशी नाशिकच्या भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी आहे। मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली। या बैठकीमध्ये ही मागणी करण्यात आली।